आज ना खूप जिव्हारी लागलं, कारण नुकसान होण्यापेक्षा ना ते काम केलेलं बरं. तर सगळ्यांना अजिबात नाही आवडलं, पण तरी ते काम आम्ही केलं. आज रामनवमी होती. सकाळी सुंदर अशी रांगोळी काढली. जेव्हा पण सण असला की मला रांगोळी काढायला खूप आवडतं. बाकीची सर्व कामं आवरली होती, फक्त लादी पुसायची बाकी होती. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याचसोबत हवा घरामध्ये इतकी धूळ येते आणि मुलं पण खूप घाण करतात, म्हणून मी रोजच मग लादी पुसते. आज काय झालं माहिती हे जे छोटे छोटे आंबे आहेत ना, त्या आमच्या आंब्याचे आम्ही काढून आणले, कारण इथली जी आजूबाजूची मुलं आहेत ना, ते आंब्यावर दगड मारून काठीने आंबे काढून नेतात. आता हे जे आंबे काढले नसते ना आम्ही, तर हे पण ते घेऊन गेले असते आणि रोज येतात आंबे नेतात. आणि झाडाखाली पण एवढे आंबे पडले होते ना पाडून पाडून, की ते पण आंबे आत्याने उचलून आणले. आता या कच्च्या आंब्यांचं आम्ही लोणचं करणार आहोत. त्यांनी 8-10 आंबे ना कुकरला उकडत ठेवले होते, तर ते उकडले होते. त्यांचा जो पल्प आहे तो मी ते काढून घेते आणि याचं मी आता पन्ह जे आहे ना ते बनवते. तर आंब्याचा गर काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः बाठासुद्धा आंब्यामध्ये झाला नव्हता, कोयच होती, तरी ते आंबे आम्हाला काढावे लागले. आता हा जो पल्प आहे ना तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यासोबत साखर टाकायची आहे. आणि अशा प्रकारे मी 3 मिक्सरचे भांडे जे आहेत, एवढं जे पल्प आहे ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे, त्यासोबत साखर पण. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कंप्लीट आपल्याला 1 लिटर पाणी यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं पातळच बनवायचं आहे, जाडसर नाही. आता माझ्या घरामध्ये माणसं खूप आहेत, तर त्या हिशोबाने बनवलेलं आहे. आणि माझा अगस्त्या, त्याला तर हे पन्ह खूप आवडतं, तो बघू शकता त्याचं रिॲक्शन. आता त्याला 1 ग्लास भरून दिलं आणि अहोंना 1 ग्लास भरून दिलं. माझा छोटू, त्याला पण प्यायचं होतं, तर तो पण पितोय आणि त्याला इतकं आवडलं, पण दीदी त्याला देऊ देत नव्हती, कारण थोडंसं थंड होतं म्हणून. सगळ्यांना पन्ह खूप आवडलं. त्यानंतर मी अहो आणि आम्ही दोघं पण पिलो, बाकीच्या घरातले सर्वजण पिले. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. नवीन व्लॉगमध्ये भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.